uses and environmental effects of some polyhalogen compounds. So, in this article, we have to study different polyhalogen compounds, their properties, uses, and side effects. So, first polyhalogen compound is dichloromethane, or it is also called as methylene chloride, and its formula is CH2Cl2. This compound is colorless, volatile liquid and is having sweet aroma. In the uses, it is used as solvent and propellant in aerosols. In the side effects of this compound, on exposure to dichloromethane, it causes dizziness, fatigue, nausea, headache, numbness, and weakness. It is highly dangerous if it comes in contact with eyes because it damages cornea. तर हे जे पहिलं कंपाऊंड आहे कलरलेस व्होलाटाईल लिक्विड आहे, थोडासा स्वीट स्मेल आहे. त्याचा उपयोग होतो सॉल्व्हंट म्हणून आणि एरोसोल्समध्ये प्रॉपेलंट म्हणून. आता हेच्या संपर्कामध्ये जर आपण आलो तर त्याच्यामुळं डिझिनेस म्हणजे चक्कर, फटीक म्हणजे थकवा, नॉसिया म्हणजे मळमळ, हेडेक, नमनेस, वीकनेस, आणि जर डोळ्याच्या संपर्कामध्ये हे कंपाऊंड आलं तर त्याच्यामुळं कॉर्निया. Second compound, it is chloroform trichloromethane, or formula CHCl3. It is colorless liquid having sweet smell. In the uses of this compound, chlorofluoromethane is a refrigerant, which is R22. It is used as solvent for extraction of gums, fats, resins. It is source of dichlorocarbon. It causes depression of CNS, that is central nervous system. When inhaled, it causes fatigue, dizziness, headache, and its long exposure to chloroform can cause damage to liver. When chloroform is exposed to air and light, it forms poisonous compound called phosgene. And to avoid this, chloroform is always stored in dark colored tight bottles. तर दुसरं जे कंपाऊंड आहे ते म्हणजे क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेन, फॉर्म्युला आहे त्याचा CHCl3. तर हे जी क्लोरोफ्लोरोकार्बन्स आहेत, क्लोरीन आणि फ्लोरीन याची तयार होणारी जी कंपाऊंड्स आहेत त्याला आपण क्लोरोफ्लोरो कंपाऊंड्स असं म्हणतो. ही रेफ्रिजरंट म्हणून वापरली जातात फ्रीजमध्ये किंवा एअर कंडिशनरमध्ये. त्याच्यापैकी एक कंपाऊंड R22 या नावानं ओळखलं जातं. क्लोरोफॉर्मचा दुसरा उपयोग म्हणजे ते सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं गम्स, फॅट्स, रेजिन्स याच्यासाठी. क्लोरोफॉर्म हे मज्जासंस्थेवर परिणाम करतं. जर आपण ते त्याच्या संपर्कामध्ये आलो तर त्याच्यामुळे फटीक म्हणजे थकवा, डिझिनेस म्हणजे चक्कर, हेडेक असे परिणाम होऊ शकतात. त्याचप्रमाणे जास्त काळ जर त्याच्या संपर्कामध्ये राहिलं तर त्याचा परिणाम लिव्हरवर होऊ शकतो. क्लोरोफॉर्म जर हवेच्या संपर्कामध्ये जर ठेवलं आपण जास्त काळ तर त्याच्यापासून फॉस्जिन हे कंपाऊंड तयार होतं. ते कंपाऊंड हे पॉयझनस आहे. मग हवेच्या आणि प्रकाशाच्या संपर्कात येऊ नये म्हणून क्लोरोफॉर्म आपण डार्क आंबर कलर्ड बॉटल्समध्ये टाईटली, ज्या बॉटल्स आहेत ज्याचे कॉर्क्स टाईट आहेत अशामध्ये आपण ठेवतो. नेक्स्ट कंपाऊंड इज कार्बन टेट्राक्लोराइड or tetrachloromethane. It is CCl4. This is colorless liquid having sweet smell. In the uses of this compound, it is a source of chlorine. It is also called as used as cleaning agent. It is toxic to liver.
It can affect central nervous system. It is carcinogenic, that is cancer causing substance. Prolonged exposure to CCl4 causes death, and it is greenhouse gas. तर कार्बन टेट्राक्लोराइड कलरलेस लिक्विड आहे, स्वीट स्मेल आहे. यूजेसमध्ये त्याचा सोर्स ऑफ क्लोरीन म्हणून त्याचा वापर केला जातो. क्लिनिंग एजंट म्हणूनही वापरलं जातं. साईड इफेक्ट्समध्ये इट इज टॉक्सिक टू लिव्हर, सेंट्रल नर्वस सिस्टीमवर त्याचा इफेक्ट होतो. कार्सिनोजेनिक आहे, म्हणजेच त्याच्यामुळं कॅन्सर होऊ शकतो. जास्त काळ संपर्कात राहिल्यास त्याच्यामुळं डेथ ही होऊ शकते. आणि हा ग्रीन हाऊस गॅस आहे. नेक्स्ट कंपाऊंड इज iodoform or triiodomethane, that is CHI3. It is yellow crystalline substance with disagreeable smell. In the uses, it is used as healing agent and antiseptic in dressing of wounds. In the side effects, it causes irritation to skin and eyes. It causes respiratory irritation or breathing difficulty, dizziness, nausea, depression on CNS, and visual disturbance. तर पुढचं जे कंपाऊंड आहे आयोडोफॉर्म किंवा ट्रायोडोमिथेन, CHI3 फॉर्म्युला आहे. येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स, डिसॅग्रेबल स्मेल असणारं, जखमा बऱ्या करण्यासाठी, जखमा भरून येण्यासाठी किंवा जंतुनाशक म्हणून त्याचा वापर केला जातो. साईड इफेक्ट्समध्ये डोळ्यांना, त्वचेला त्याच्यामुळं खाज येऊ शकते, त्यालाच आपण इरिटेशन म्हणतो. त्या श्वसन यंत्रणेमध्ये पण त्याच्यामुळं इरिटेशन होऊ शकतं. श्वास घ्यायला अडचण येऊ शकते. डिझिनेस, चक्कर, नॉसिया, जळजळ, डिप्रेशन ऑन CNS, मज्जासंस्थेवर परिणाम, आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स म्हणजे डोळ्याच्या कार्यामध्ये त्याचा अडथळा येऊ शकतो. So next compounds are freons. Freons means organic compounds of chlorine and fluorine. These are also called as chlorofluorocarbons. Main use of these compounds, these are used as refrigerants, that is in fridge and air conditioning. So some examples of these are dichloro-difluoromethane, it is called as freon 12. Chloro-difluoromethane, it is called as R22. Trichlorofluoromethane, it is R11. These are also used as propellants in aerosol and solvents. These are also used as blowing agents in making foams and packing material. तर ही जी फ्रिओन्स आहेत, फ्रिओन्स म्हणजे क्लोरीन आणि फ्लोरीनची कंपाऊंड्स, त्याची वेगळी वेगळी एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. मेन यूज त्याचा रेफ्रिजरंट म्हणून होतो. आणि साईड इफेक्ट्समध्ये यांच्यामुळं ओझोन डिप्लिशन होतं, ओझोनचं विभाजन होतं. लार्ज इनहेलेशन ऑफ फ्रिओन्स रिझल्ट इन ब्रीदिंग प्रॉब्लेम्स, श्वास घेण्यास अडचण येऊ शकते, निरनिराळ्या अवयवांना डॅमेज करू शकतात, आणि त्याच्यामुळे शुद्ध हरपण्याची पण शक्यता असते. पुढचं जे महत्त्वाचं पॉलिहॅलोजन कंपाऊंड आहे ते म्हणजे DDT, डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. कलरलेस, टेस्टलेस, ऑर्डरलेस क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे. यूज, इट इज इन्सेक्टिसाइडल and used to kill houseflies, mosquitoes, body lice. It is used for controlling malaria and typhus. In the side effects of these DDT, it causes vomiting, tremors or shakiness, affects liver, reproduction. It is persistent pollutant. When absorbed in soil, accumulates in the system for a long time. When dissolved in oil, it is absorbed by skin. It is resistant to metabolism. It accumulates in fatty tissues. And due to these adverse effects, there is ban on DDT. तर DDT हे महत्त्वाचं
पॉलीहॅलोजन कंपाऊंड आहे. कलरलेस, टेस्टलेस, ऑर्डरलेस क्रिस्टलाइन कंपाऊंड आहे. मुख्य उपयोग त्याचा जंतुनाशक किंवा कीटकनाशक म्हणून केला जातो. घरात असणाऱ्या माशा, डास, उवा याच्यावर त्याचा परिणाम होतो. मुख्यतः ह्याचा सुरुवातीला उपयोग मलेरिया कंट्रोल करण्यासाठी केला जात होता. ह्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये वॉमिटिंग, उलट्या होणं, ट्रिमर्स किंवा शेकिनेस म्हणजे अस्थिर वाटणं, लिव्हरवर त्याचा परिणाम होतो, पुनरुत्पादनावर त्याचा परिणाम होतो. इट इज प्रेसिस्टंट पोल्युटंट म्हणजे अतिशय चिवट असणारं हे पोल्युटंट आहे. जर जमिनीमध्ये शोषलं गेलं तर इकोसिस्टीममध्ये ते बराच काळ राहू शकतं. तेलामध्ये जर विरघळलेलं असेल तर ते स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होऊ शकतो. त्यानंतर फॅटी टिश्यूजमध्ये त्याचं डिपॉझिशन होऊ शकतं. आणि हे जे त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत, ह्या ॲडव्हर्स इफेक्ट्समुळं DDTवर बॅन आहे. हे जे डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन हे जे स्ट्रक्चर आहे, हे DDTचं स्ट्रक्चर सुद्धा महत्वाचं आहे.